हे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे विटाकरनं पंचसृष्टी मांडलेली होती. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटेस्टा, सृष्टी कवके, सृष्टी प्राणी आणि सृष्टी वनस्पती. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की मला जर सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण करायचं असेल तर कसं करता येऊ शकतं. बघा, पृथ्वीवरील एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येनं आहेत. म्हणजे जर पृथ्वीवर जर आपण विचार केला, आपण जे मगाशी सांगितलं की एवढे सजीव आहेत, तर ह्या 85 दशलक्ष सजीवापैकी सर्वात जास्त सजीव कोण आहेत, तर हे सूक्ष्मजीव आहेत. मग सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? जे आकारानं अतिशय लहान असतात, जे आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत, यांना म्हणायचं सूक्ष्मजीव. त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली. मग या सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण किंवा त्याची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे बघा. सूक्ष्मजीवाचे खरे दोन प्रकार. एक आहे आदिकेंद्रके आणि दुसरा आहे दृश्यकेंद्रके. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आदिकेंद्रके म्हणजे काय आणि दृश्यकेंद्र. आदिकेंद्रकेमध्ये कोण येतं? जीवाणू. दृश्यकेंद्रकीमध्ये कोण येतं? आदिजीव. याला प्रोटोझोआ पण म्हणतात. कवके आणि शैवाल हे कुणामध्ये येतात? दृश्यकेंद्रकीमध्ये. बघा, सूक्ष्मजीवाच्या आकारासंबंधित खालील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर म्हणजे 10⁻⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे सूक्ष्मजीवाचं जर आकारमान मोजायचं असेल तर ते कशामध्ये मोजलं जातं? 1 मीटर म्हणजे 10⁻⁷ मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10⁻⁹ नॅनोमीटर याच्यामध्ये मोजलं जातं. बघा, आता जे जीवाणू आहेत त्यात आपण आता सूक्ष्मजीवाच्या प्रकारातला एक आदिकेंद्रकीमधला आपण कुठला शिकलो? जीवाणू. आता हा जो जीवाणू आहे याचा आकार किती आहे? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. म्हणजे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा आता जीवाणू जे आहेत हे जीवाणू जगत असताना ह्याच्यातली एकच पेशी सजीव म्हणून जगते, किंवा काही वेळेला बरेच जीवाणू एकत्रित येऊन वसाहती बनवतात. वसाहती बनवणे म्हणजे काय रे? तर घरं तयार करणे. पुढचा आहे, दुसरा मुद्दा आहे जीवाणू पेशी आदिकेंद्रके असते. ही जी जीवाणू पेशी आहेत त्या आदिकेंद्रके असतात. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. ह्यांच्या पेशीमध्ये केंद्रक आपल्याला दिसत नाही. मी अगोदर म्हणजे केंद्रक आणि पटलयुक्त, पटल म्हणजे आवरणयुक्त अंगक नसतात. पेशी भित्तिका असते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जीवाणूला पेशी भित्तिका आहे. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने एका पेशीचे 2 भाग होऊन. द्विखंडी भवन म्हणजे काय? तर एका पेशीचे 2 भाग. आता उदाहरणार्थ समजा ही एक पेशी आहे, तर या पेशीपासून हिथून वरचा एक भाग, याच्यापासून एक पेशी तयार होते आणि हिथून याचा खालचा एक भाग, म्हणजे द्विखंडी. एका पेशीचे 2 भाग होऊन होतात. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. जर ह्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली तर त्या अनुकूल परिस्थितीमध्ये ह्या जीवाणूंची जी वाढ आहे ती वेगानं होते. आता प्रजननचं तुम्हाला सांग, व 20 मिनिटात संख्येनं दुप्पट होऊ शकते. म्हणजे 20 मिनिटामध्ये हे जे जीवाणू आहेत ते दुप्पट होऊ शकतं. आता इथं काही तुम्हाला जीवाणूच्या बाळांनो त्यांनी प्रकार दिलेले आहेत. हे प्रकार थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे गोलाणू हा एक जीवाणूचा प्रकार आहे. दंड गोलाणू, परत दंडाणू, स्वल्प विरामाकृती आणि सर्पिल आकार म्हणजे सापाच्या आकाराचा हा स्वल्प विरामासारखा. हे खरे जीवाणूचे 5 प्रकार आहेत. आता पुढचा आहे तो म्हणजे आदिजीव. दुसरा जो आहे आपण दृश्यकेंद्रकीमधला पहिला घेतोय आदिजीव. आता हा जो दृश्यकेंद्रकी आहे या दृश्यकेंद्रकीमधला हा तुमचा पहिला आदिजीव. आता बघा, आदिजीव त्याला आपण प्रोटोझोआ पण असं म्हटलेलं आहे. यांचा आकार किती आहे आदिजीवचा? सुमारे 200 मायक्रोमीटर एवढा आहे. म्हणजे त्याचा आकार किती आहे? मायक्रोमीटर एवढा, 200 मायक्रोमीटर. आता दुसरं वैशिष्ट्य आहे, हे कुठं आढळतात? मातीमध्ये, गोडे पाणी, समुद्रात आढळतात, खाऱ्या पाण्यात, इतर काही सजीवांच्या शरीरात राहतात. म्हणजे हे जे आदिजीव आहेत हे काही वेळेला मातीत आहेत, गोड्या पाण्यात आहेत, खाऱ्या पाण्यात आहेत, काही वेळेला इतर सजीवांच्या शरीरामध्ये राहतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. म्हणजे हे जर आदिजीव एखाद्याच्या शरीरात गेले तर त्याचं शरीर रोगी बनतं.
आता रोग म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शारीरिक आणि मानसिक प्रकृती बिघडणे याला काय म्हणायचं आहे, रोग असं म्हणतात. दुसरा मुद्दा आहे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. आता दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे जे आहेत ते एकपेशीय सजीव आहेत. आता तिसरा आहे प्रोटोझोआची पेशी रचना म्हणजे आदिजीव. प्रोटोझोआची पेशी रचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता म्हणजे हालचाल करण्यासाठीचे जे अवयव आहेत ते, आणि पोषण पद्धती म्हणजे अन्न घेण्याची जी त्यांची पद्धत आहे याच्यामध्ये विविधता म्हणजे वेगळेपण आढळतो. आता इथं तुम्हाला बघा त्यांनी पॅरामोसियम एक दिलेला आहे आणि दुसरा आहे अँटीमिबा. आता हे जे दोन तुम्हाला दिलेले आहेत ते त्याच्यावर आपण आता हे करू. चौथा आहे प्रजनन द्विखंडन पद्धतीने होतं. ह्याचं सुद्धा प्रजनन मग काय सांगेल, हा जो पॅरामोसियम आहे या पॅरामोसियमचं असं याच्यापासून एक पॅरामोसियम दुसरा आणि याच्यापासून एक पॅरामोसियम दुसरा, म्हणजे इथं सुद्धा एका पेशीचे दोन भाग होतात. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये कोण दिलेलं आहे बघा, अमिबा. अमिबा पॅरामोसियम गढूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. आता अमिबा आणि पॅरामोसियम कुठं आढळतात, जिथं गढूळ पाणी आहे तिथं आढळतं आणि हे स्वतंत्र जीवन जगतात. दुसरा आहे बघा एंटीमिबा. एंटीमिबा हिस्टोलिटिका हा अमांश होण्यास कारण, अमांश नावाचा एक आजार आहे तो होण्यासाठी हा कारणीभूत असतो. प्लाझ्मोडियम तिसरा आहे प्लाझ्मोडियम फायवॅक्स म्हणजे मलेरिया म्हणजे आपण ज्याला हिवताप म्हणतो होण्यास कारणीभूत आहे. आणि युग्लिना जी आहे ही युग्लिना हा स्वयंपोषी आहे. हे कोण आहेत, तुमचे आदिजीव आहेत म्हणजे त्याला प्रोटोझोआ म्हणतात. तिसरा आहे बघा दृश्य केंद्रकीचा दुसरा प्रकार होता कवक. आता हे कवकामध्ये काय आहेत बघा, या कवकांचा जो आकार आहे तो आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आहे. म्हणजे कवकांचा जो आकार आहे तो किती आहे, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, सूक्ष्मजीव कोणत्या एककात मोजलं जातं, मायक्रोमीटर, किंवा दुसरं आहे त्याला आपण नॅनोमीटर. बघा कुजणारे, मग हे कवकं कुठं वाढतात आपण अगोदर शिकलो. कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांचे शरीर ज्या ठिकाणी कार्बनी पदार्थ कुजल्यानंतर मिळतात अशा ठिकाणी हे कवकं वाढलेले असतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीव म्हणजे यांचं केंद्रक आहे ते आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली दिसू शकतं, म्हणून हे दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीव आहेत. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यानं दिसतात. कवकाच्या काही प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला डोळ्यानं दिसू शकतात. मृत्योपजीवी असून, हे मृत्योपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. कवकं हे मृत्योपजीवी असून जे कार्बनी पदार्थ आहेत त्या कार्बनी अन्न पदार्थापासून अन्नाचं शोषण करतात. चौथा आहे आता प्रजनन. आता यांचं प्रजनन म्हणजे काय, आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणे याला म्हणायचं प्रजनन, म्हणजे नवीन जाती तयार करणे म्हणजे प्रजनन. आता ह्याच्यामध्ये जे प्रजनन होतं ते दोन पद्धतीने, एक लैंगिक पद्धतीनं. आता लैंगिक म्हणजे दोन युग्मकानं आणि द्विखंडन. द्विखंडन म्हणजे काय, एका पेशीचे दोन भाग, किंवा मुकुलायन, मुकुलामार्फत होणार त्याला म्हणायचं मुकुलायन अशा, किंवा अलैंगिक म्हणजे एका युग्मका पद्धत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्रजनन होतं कवकामध्ये ती चारही प्रकारे, लैंगिक, द्विखंडन, मुकुलायन आणि अलैंगिक. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं, ईस्ट, कॅन्डिडा आणि अळंबी किंवा मशरूम. आता पुढचा जो मुद्दा आहे, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दोन पाहिले. कुठलं पाहिलं आपण, दृश्य केंद्रकीमधले आदिजीव पाहिले, कवके पाहिले. आता आपल्याला तिसरा मुद्दा जो पाहायचा आहे तो म्हणजे शैवाल. आता हे जे शैवाल आहे ते कसं असतं बघा, याचा आकार जर आपण पाहिला तर 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. हे कुठं आढळतं शैवाल तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये, आपल्याला दगडावर वगैरे बघा पाण्यामध्ये हे दिसतं. दृश्य केंद्रकी एकपेशी आणि स्वयंपोषी सजीव. आता दृश्य केंद्रकी म्हणजे शैवालातलं जे केंद्रक आहे ते मायक्रोस्कोप खाली आपल्याला दिसतं. आता हे जे शैवाल आहे ते एकपेशीय आहे किंवा स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार का शैवाल करतं, कारण शैवाल हिरवा आहे आणि हिरव्या वनस्पतीमध्ये हरितलवकं असतात. तिसरं आहे पेशी भित्तिकेत हरितलवकाच्या साह्यानं प्रकाश संश्लेषण करतं. उदाहरणार्थ कोणतं शैवाल करतं, क्लोरेला आणि
क्लॅमिडोमोनस कोणतं शैवाल करतं? प्रकाश संश्लेषण म्हणजे कोणतं स्वयंपोषी आहे? क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनस. पुढचा मुद्दा आहे, शैवालाच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शैवालाच्या ज्या थोड्या प्रजाती आहेत त्या एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाल जे आहेत ते बहुपेशीय असून आपल्या डोळ्यानं ते दिसू शकतात. त्यातला शेवटचा आहे विषाणू. आता विषाणूचा आकार जर आपण पाहिला तर 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर आहे. म्हणजे विषाणू सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा निर्जीवांच्या सीमारेषेत येत नाहीत, मात्र त्याचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात केला जातो. म्हणजे हे जे विषाणू आहेत ते बाळांनो निर्जीव म्हणजे ज्यांना जीव नाही असं, किंवा सजीव म्हणजे ज्याला जीव आहे, म्हणजे हे सजीव आणि निर्जीव हे दोघांच्याही सीमारेषेत येत नाहीत. म्हणजे सजीव पण नाहीत आणि निर्जीव पण नाहीत, मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. पण याचा अभ्यास आपल्याला या सूक्ष्मजीवशास्त्रात करावा लागतो. बघा, विषाणू जे आहेत ते अतिसूक्ष्म, म्हणजे हे लक्षात ठेवा, विषाणू हे अतिसूक्ष्म आहेत म्हणून ते नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. बघा, विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीनं लहान आहेत. जीवाणू आपण कशामध्ये मोजले होते? मायक्रोमीटरमध्ये. विषाणू आपल्याला जीवाणूपेक्षा लहान आहेत म्हणून कशामध्ये मोजावं लागतात? नॅनोमीटरमध्ये. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात, हे साध्या संयुक्त सूक्ष्मदर्शीने दिसत नाहीत. मग याच्यासाठी आपल्याला काय लागतं? इलेक्ट्रॉनिक जो मायक्रोस्कोप आहे किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी जे आहे त्यानंच दिसू शकतात. दुसरा आहे, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. आता ह्यांचे जे स्वतंत्र कण आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला विषाणू म्हणजे डीएनए म्हणजे काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि आरएनए म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ॲसिड. इथं दाखवलेलं आहे. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड पासून बनलेल्या लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनाचं आवरण असतं. मग हे विषाणू जे आहेत, हे विषाणू कशापासून बनलेले आहेत? डीएनए आणि आरएनए यांचं एक लांब लचक प्रथिन तयार होतं आणि त्या प्रथिनाचं त्यांना आवरण असतं. ते कोण आहेत? तुमचे विषाणू. तिसरा मुद्दा आहे बघा, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. हे कुठं राहतात विषाणू? वनस्पती आणि जे प्राण्यांच्या पेशी आहेत त्या पेशीमध्येच राहतात. या पेशीच्या मदतीनं विषाणू स्वतःची प्रथिनं बनवतात. मग विषाणू काय करतात? या पेशीच्या मदतीनं विषाणू स्वतःची प्रथिनं बनवतो आणि ज्याच्यावर हा विषाणू ज्या प्रथिनावर वाढत होता त्या यजमान पेशींनाच तो काय करून टाकतो? नष्ट करून टाकतो. आणि असा तो शरीराच्या सर्व भागामध्ये पसरतो आणि विषाणू पुन्हा नव्या पेशींना, म्हणजे एका पेशीला गेलं का पुन्हा दुसऱ्या पेशीत जातो, ती पेशी नष्ट करतो. अशा पद्धतीनं तो नेहमी यजमान पेशी आहेत त्या नष्ट करण्याचं काम करतो. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता विषाणूमुळे वनस्पती आणि प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, तेही आपण पुढे शिकणार आहे. आता इथं दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, हा जो विषाणू आहे, हा विषाणू काय करतो? समजा हा विषाणू बाहेरून आलेला आहे. आता ही एक पेशी आहे, या पेशीवर तो वाढतो, इथं स्वतःची प्रथिने तयार करतो आणि ही पेशीच तो काय करतो? नष्ट करतो आणि स्वतः इथं जातो, हा तसाच हा दुसऱ्यावर जातो, हा तिसऱ्या, म्हणजे असं जे त्याचं चक्र आहे ते नेहमी चालू राहतं. हां, बघा, आपण आत्ताच शिकलो की विषाणूपासून काही रोग होतात. आता ते कोणते रोग आहेत बघा, माहीत आहे का तुम्हाला? मानवाला पोलिओ विषाणूपासून होतो, इन्फ्लुएन्झा विषाणूपासून होतो, HIV एड्स, बघा एड्स हा रोग आहे आणि HIV हा त्याचा विषाणू आहे. HIV एड्स विषाणू इत्यादी हे मानवाला होणारी विषाणूपासून रोग आहेत. आता गुरांना कोणकोणते रोग होतात बघा विषाणूपासून? पिकोर्ना विषाणू. वनस्पतीमध्ये काय काय होतं? टोमॅटोवर विल्ट विषाणू, परत तुमचं बाजरीवर आर्गट, ज्वारीवर काळी पडते ते टोमॅटोवर विल्ट विषाणू, तंबाखूवर मोझॅईक विषाणू. आता जीवाणूपासून कोणता रोग होतो बघा?
बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. म्हणजे बॅक्टेरिओफाज हे विषाणू जे आहेत ते जीवाणूवर हल्ला करतात. अशा पद्धतीनं हे तुमचं प्रकरण इथं संपलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.